समता पर्व समितीतर्फे महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात, सामाजिक समतेचा संदेश। समता पर्व समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 11/4/2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती ही अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली। या पवित्र प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रांगणात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी फुले आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करत त्यांच्या कार्याची उजळणी केली। विशेषतः स्त्री शिक्षणासाठी केलेले त्यांचे अविरत प्रयत्न, समाजातील अन्यायाविरुद्ध उभा केलेला लढा, तसेच सामाजिक समता आणि बंधुतेचा दिलेला संदेश यांचे स्मरण करत वातावरण भारावून गेले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव होते। यावेळी सौ संगीता भरत गावेत माजी बालकल्याण सभापती जिल्हा परिषद, नरेंद्रभाऊ नगराळे उपनगराध्यक्ष, मिलिंद निकम, धर्मेंद्र पाटील नगरसेवक, शरद पाटील पाणी पुरवठा सभापती, तसेच वतन अग्रवाल, मनोहरभाऊ नगराळे आणि अजयभाऊ गावेत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून फुले आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजात शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची गरज आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले। त्यांनी युवकांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाज परिवर्तनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमामुळे परिसरात प्रेरणादायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून फुले आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत कायम ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला। नमस्कार। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची 220 जयंती आपण साजरी करत आहोत। नवापूर शहरामध्ये आपली जी समता पर्व ही जी समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीमार्फत आज जो जयंतीचा पुष्पहाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, खरोखर नरभाऊंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण 14 एप्रिल 1891 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन, म्हणजे आज 14 एप्रिलला जी आपण 135वी जयंती साजरी करत आहोत, त्याच उत्सवाच्या निमित्त त्याच आठवड्याच्या कालखंडात महात्मा फुले यांचा पण जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा केला आणि ती आज 200वी जयंतीचा जो पुष्पहाराचा कार्यक्रम इथं आपण सर्व मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली मला अध्यक्ष दिलं, पण अध्यक्ष आमच्या भगिनी संगीता दिदी आलेल्या आहेत, त्यांना तो मान द्यावा। इथं जमलेले सर्वांना जय भीम आणि जय ज्योतिबा। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यात झाला, म्हणजे आज 200वी जयंती। महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी 1848 साली पुणे येथे पहिली शाळा चालू केली आणि स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला। ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे अखंड हे 2 ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा जर अभ्यास केला आणि त्यांचा जर समाजसुधारकाचा अभ्यास केला तर त्यांना महात्मा ही पदवी दिली गेली। कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव होतं ज्योतिराव गोविंदराव फुले, पण महात्मा ही त्यांना पदवी दिली गेली। मी जास्त काही बोलत नाही किंवा मी काही व्याख्याता नाही आणि एक सर्वसामान्य तुमच्यासारखा आहे। एकच सांगेल की महात्मा ज्योतिबा फुलेंचं जी आज जयंती साजरी केली या वर्षापासून अशीच याच ठिकाणी आपण नक्कीच ती जयंती दरवर्षी साजरी करू, एवढेच मी सर्वांना आवाहन करेल आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। गावामध्ये गोविंदराव आणि आई चिमणाबाई यांच्या पोटी क्रांतीसूर्य जन्माला आले, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। तर त्यांची जयंती आज आपण संयुक्त जयंतीनिमित्त आपण समता पर्व म्हणून या उत्सव समितीच्या माध्यमातून भाऊंनी खूप चांगलं नाव दिलेलं आहे, समता पर्व। 3 ऑगस्ट 1848ला ज्योतिबांनी या देशामध्ये पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये
सुरुवातीला 6 विद्यार्थिनी जेव्हा शिकायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये 4 ब्राह्मण होत्या, बाकीच्या धनगर होत्या आणि आपल्या मागासवर्गीय समाजाच्या सुद्धा होत्या. म्हणजे ज्योतिबांनी त्या ठिकाणी समतेचं वातावरण निर्माण केलं आणि या देशामध्ये समतेचा पाया जर कोणी घातला असेल तर तथागत भगवान बुद्धांनी घातला आणि तोच आदर्श महात्मा ज्योतिबा फुल्यांनी घेतला आणि महात्मा ज्योतिबा फुले